बघितलं होतं की मागे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं आणि आज याच शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयातून अटक करण्यात आलेली आहे। शीतल तेजवानी या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणीमध्ये मुख्य आरोपी आहेत आणि त्यांनाच आज अटक करण्यात आलेली आहे। आपण बघितलं की मुंढव्यामध्ये असणारी जी 40 एकर जमीन आहे तर या जमीन घोटाळा प्रकरणी मागचे काही दिवस चर्चा सुरू होत्या, बातम्या सुरू होत्या आणि यामध्ये पुण्यातील खडक पोलीस स्टेशन असेल, बावधन पोलीस स्टेशन असेल, या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता। यामध्ये जी अमेडिया कंपनी आहे ज्यामध्ये पार्थ पवार हे सुद्धा भागीदार आहेत, त्यासोबतच दिग्विजय पाटील असे हे दोघे जण भागीदार आहेत। त्यांनी 2025 साली या जमिनी संदर्भात जो आहे तो व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र ही जी जमीन आहे तर ती अमेडिया कंपनीला ही जमीन देण्याचा निर्णय जो आहे किंवा विकण्याचा निर्णय जो आहे तो 2025 मे मध्ये घेण्यात आला होता। त्याच्या आधीपासूनच जवळपास 2006 पासून या जमिनीचा घोटाळा प्रकरणी ही शीतल तेजवानी नावाची जी महिला आहे तर ती काम करत होती। खरं तर ही जमीन जी आहे तर त्याच्याबद्दल चौकशी सुरू असताना पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीची 2 वेळा चौकशी केली होती आणि यानंतर आज पुन्हा एकदा चौकशी केली आणि यामध्ये चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या, त्यानुसार त्यांना आज अटक करण्यात आलेली आहे। मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार ही जी जमीन आहे तर ती एक गव्हर्नमेंटची जी कंपनी आहे तर तिला 99 वर्षांसाठी लीजवर म्हणजेच भाडे तत्वावर देण्यात आली होती आणि या जमिनीचे जे 270 वतनदार आहेत तर त्यांना ही जमीन पुन्हा एकदा मिळवून देणार अशी आशा जी आहे ती या शीतल तेजवानीने या वतनदारांना दाखवली होती आणि त्यामुळेच मी पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती माझ्या नावावर करा आणि मग ही जमीन मी तुमच्या नावावर करून देईल अशा प्रकारची खोटी आशा जी आहे ती या शीतल तेजवानीने या लोकांना दाखवली होती आणि त्यामुळेच आता हे त्यांचं नाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आज शीतल तेजवानींना अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातील जे ससून रुग्णालय आहे त्या ससून रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली आहे आणि त्यानंतर आता अटक करून त्यांना पुणे पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात आलेलं आहे। यामध्ये पुढे चौकशी काय होती आणि त्याच्यामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।